म्हणजे एवढी मी टेन्शन फ्री झाली आहे ना, तर मला आता असं वाटतं की जे काय माझं पुढचं जे काय माझं जीवन आहे ते आता मी असं म्हणत नाही या औषधावर अवलंबून आहे. हां, पण यामुळेच मी आता पुढचा जे काय माझं प्रवास आहे तो काही जीवन आहे असं जरी म्हणालात ते मी खूप सुखरूपपणे. नमस्कार मॅडम, तुमची पूर्ण ओळख द्या. हां, माझं नाव वर्षा विलास कदम. मी विठ्ठलवाडी कल्याण पूर्वला राहते. बघायला गेलं की माझं आता वय 45 वर्ष आहे. मला मंथली प्रॉब्लेम पण चालू आहेच, म्हणजे पहिल्यापासून. तर जर तुम्ही बोलाल लहानपणापासून तरी चालेल, पण आता माझं वय 45 आहे. हां, आणि मला ना हाताच्या म्हणजे कोपऱ्याला भरपूर त्रास व्हायचा, हाडाचा भरपूर त्रास होता मला. हां, उजव्या हाताला या बाजूला मला हात लावायला पण होत नव्हता, एवढा मला त्रास होता. थोडं टच केलं तरी मला त्रास व्हायचा. माझ्या पायाच्या दोन्ही ढोपऱ्यांना पण चालताना वगैरे पण प्रॉब्लेम, असा दुमडल्या पाय तरी मला लेडीजचा माझा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मी डॉक्टरांकडे गेलेले. तर डॉक्टर मला बोलले की हे आता तुमचं वय आता 45 आहे, तुमचं आता ते आता जाणारच आहे, त्यामुळे तर तुम्हाला जरा जास्त त्रास होतो आहे. पण जाणार आहे म्हटलं, मला अतिशय त्रास होत होता त्याचा. मला जायचं म्हटलं मी टेन्शनमध्येच जायची. नाही म्हटलं तरी मला हा 6-7 दिवस त्रास होतो महिन्याचा. आणखीन ट्रेनने प्रवास हे ते म्हटलं की मला एवढं टेन्शन यायचं की मी 2-3 तासाच्या वर जास्त वेळ काढूच शकत नव्हते, एवढा मला प्रॉब्लेम होता. कधी आपण ऑफिसमध्ये जातो हा विषय. हां, असं मला वाटायचं मी कधी ऑफिसमध्ये पोचते आणि खरं म्हणजे सगळं असं स्पष्ट बोलते, म्हणजे मी कधी वॉशरूममध्ये जाऊन सगळं हे करते, असं हे माझं होतं. तर मला एवढं टेन्शन यायचं, त्या टेन्शनने पण मला आणखीन असं वाटायचं की मला आणखीन काहीतरी आजार होईल. पण असंच मी आमच्या इथे मॅडम आहे विभा बोले म्हणून, त्यांनी मला असं मला सजेशन दिलं की हा डबा जो आहे तो तुम्ही घ्या म्हणून सांगितलं असं. हां, तर मी आधी 1 महिना असा विश्वास ठेवलाच नाही खरं म्हणजे. पण नंतर जेव्हा मला जास्त प्रॉब्लेम झाला तेव्हा मी खरंच त्यांना मी स्वतःहून विचारलं, असं मॅडम तुम्ही मला बोललात, विचारलात, तर त्याचं काहीतरी तुम्ही मला हे द्या म्हणून, आणखीन मला स्पष्टीकरण द्या. मग त्यांनी मला सांगितलं. मी ताबडतोब जसा मला दिला डबा तसा आम्ही दुसऱ्या दिवशीपासून मी तो चालू केला. आणि तुम्हाला खरं सांगते, जो माझा प्रॉब्लेम आहे तो मला जो हाताला जो मला त्रास व्हायचा, माझ्या या उजव्या हाताला कोपऱ्याला जो मी हात लावू टच करू शकत नव्हती, एवढा मला त्रास होता. ट्रेनमध्ये पण मला प्रॉब्लेम व्हायचा नाही. मी हा 15 ते 20 दिवसात हे फक्त मी 1 टाईम सकाळी घेते, 1 चमचा, आणि ते पण पेलावर पाण्यामध्ये घेते. मला 15 ते 20 दिवसात मला खूप फरक जाणवला त्याचा. म्हणजे जेवढं जे दुखत होतं त्या 1 महिन्यात मला थोडासा त्याला फरक जाणवला. म्हणून मी बोलले आता आपण असंच चालू ठेवूया. आणि जो माझा मंथली प्रॉब्लेम जे 7-8 दिवस माझे कंटिन्यू, म्हणजे मला एवढा प्रॉब्लेम, एवढं मला टेन्शन यायचं, ते ह्या औषधाने मला खूप आराम आहे. 1 महिन्यातच मला याचा रिझल्ट चांगला निघाला. कारण माझा हा 3रा डबा चालू आहे. हां, म्हणजे जवळजवळ तसं 3 महिने पण कंप्लीट झाले नाही, 2.5 महिन्यातच माझा 3रा डबा मी चालू केलेला आहे. आणि मला एवढं चांगलं वाटतं ह्या औषधाने, खरंच म्हणजे असं वाटतं की एवढ्या वर्षात, आता माझं वय 45 आहे, एवढ्या वर्षात तर कोणी मला देवासारखंच म्हणायचं. कारण पुढचं आयुष्य माझं याच्यामुळेच माझं चांगलं होणार आहे असं तरी मला वाटतं. मी भरपूर विश्वास ठेवला आहे आता ह्या औषधावर. असंच जर तुम्ही कोण हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही लोकांनी पण ह्या औषधावर, पहिला आपल्याला थोडेसे निगेटिव्ह आपले थिंकिंग होतात, पण कुठलंही औषध घेताना आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवले पाहिजेत. त्यामुळे तुम्ही चांगले विचार घ्या हे औषध घेताना. आणि हे औषध मी वरळीला तिकडे पोद्दार हॉस्पिटलला आहे, पोद्दार कॉलेजला आहे मी तिथे. हां, तर माझा जायचा यायचा प्रवास 2.5 तासाचा आहे, 2 ते 2.5 तास. त्यामध्ये मला एवढा प्रॉब्लेम होता, जाताना 2.5 तास, येताना 2.5 तास, म्हटलं माझे 5 तास असेच मला एवढा टेन्शन यायचं. पण खरंच हे मी औषध चालू केलं ना त्यापासून मला खरंच म्हणजे एवढी मी टेन्शन फ्री झाली आहे ना, तर मला आता असं वाटतं की जे काय माझं पुढचं जे काय माझं जीवन आहे ते आता मी असं म्हणत नाही या औषधावर अवलंबून आहे. हां, पण यामुळेच मी आता पुढचा जे काय माझं प्रवास आहे तो काही जीवन आहे असं जरी म्हणालात ते मी खूप सुखरूपपणे खूप चांगलं. तसं बघायला मॅडम, हा एक नॅचरामोर जो डबा आहे त्याच्यावर सरळ लिहिलं आहे की आपण न्यूट्रिशन फूड सप्लिमेंट म्हणून आहे, म्हणजे एक प्रकारचं जेवणच आहे. हां, तर हे तुम्ही लॉंग टर्मसाठी पण घेता तर तुमचं खरंच बेस्ट आहे, तुमच्याकडे चांगलंच आहे ते. आणि जर तुम्ही एवढी चांगली मुलाखत दिल्याबद्दल, एवढा विश्वास खरंच छान दिला, आम्हाला पण छान वाटलं की दिल्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद, मनापासून धन्यवाद सर.